बातम्या आहे बिहारच्या एका हाय व्होल्टेज निवडणुकीची। बांकीपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। मात्र जे सर्वे समोर आलेले आहेत त्यातून या जागेवरती भाजपला गेल्या 30 वर्षांनंतर मोठा धक्का बसण्याचा अंदाज आहे। बघूयात। बिहारमधील सर्वाधिक हाय व्होल्टेज ड्रामा ठरलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला धक्का बसण्याचा अंदाज सर्वेंमधून व्यक्त होतोय। बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे, कारण नितीन नवीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता। त्याच पोटनिवडणुकीत मुख्य आव्हान जनस्वराज पक्षाच्या प्रशांत किशोर यांचे। समोर आलेल्या 5 ते 6 सर्वेंमध्ये बहुतांश अंदाज प्रशांत किशोर यांच्या विजयाचे आहेत। पोल पंडित सर्वेनुसार प्रशांत किशोर 50 ते 54% मतं मिळवून 65 ते 70 हजारांपर्यंत मतं घेतील। भाजपच्या नीरज सिन्हांना 38 ते 42% मतं मिळून त्यांना 49 ते 54 हजार मतांवर समाधान मानावं लागू शकतं। सर्वेच्या अंदाजानुसार प्रशांत किशोर भाजपला इथे 10 ते 21 हजार मतांच्या फरकानं पराभूत करू शकतात। जर निकाल भाजपच्या विपरीत लागला तर ज्या जागेवरून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष येतात तिथेच पराभव होणं भाजपसाठी मोठा धक्का ठरेल। दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचाही मोठा परिणाम या निवडणुकीवर होणार असल्याचा दावा होतोय। याशिवाय नितीश कुमार दिल्लीत गेल्यानंतर भाजपचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी सरकारची ही पहिलीच परीक्षा आहे। 1995 पासून जवळपास 30 वर्ष बांकीपूर जागा भाजपकडे आहे। 30 वर्षांमध्ये भाजपनं एकदाही इथे पराभव पाहिलेला नाही। शिवाय राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर रिक्त जागेवर पराभव झाल्यास भाजपसाठी ही एक मोठी नामुष्की ठरू शकते। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।